आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर 14 आक्षेप दाखल। 4 सप्टेंबरपर्यंत आक्षेप दाखल करण्याची मुदत। आक्षेप आणि हरकतींवर इतर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार। अमरावती मुंबई विमानसेवा ठप्प। 21 ऑगस्टपासून तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण बंद। 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान विमानसेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता। सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,05,000 अमेरिकेने लागू केलेल्या आयात शुल्कामुळे सोन्याचे दर वधारले। H1B व्हिसा प्रक्रियेमध्ये होणार बदल। डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला धक्का। ग्रीन कार्ड देण्याच्या पद्धतीचंही स्वरूप बदलणार। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांची प्रतीक्षा संपणार। 2024च्या पहिल्या सहामाहीमध्ये येणार जिओचा IPO। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानी यांची घोषणा। राज्यामध्ये आजपासून पावसाचा परतीचा प्रवास। पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात 2 सप्टेंबरपर्यंत पाऊस राहणार। तसंच पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यावर पाऊस राहणार। पुढील 2 दिवस कोकणामध्ये पावसाचा अंदाज। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचा परिणाम। रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपलं। रत्नागिरीमध्ये रात्रीपासून होणाऱ्या पावसानं नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। काजळी नदीचं पाणी पात्राबाहेर तर जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री आणि कोदवली नद्यांच्या पातळीमध्ये वाढ। सततचा पाऊस आणि ढगफुटीमुळे गंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। ऋषिकेश आणि हरिद्वारच्या गंगा घाटाजवळ राहणाऱ्या लोकांना पोलिसांकडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला।